कॉलेजची नवीन सुरुवात, नवे शहर, नवे लोक, नवी दुनिया. सगळं काही नवीन. कॉलेजला सुरुवात झाली आणि सगळेच मस्त वाटू लागले. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि या बाहेरून रंगीन दिसणाऱ्या दुनियेचे अनेक चेहरे दिसू लागले. नवे लोक आयुष्यात आले तसे जुनेही आठवू लागले. घरच्या आठवणीने मन व्याकुळ होत असे. नव्या विश्वात मन रमायचे नाव घेत नव्हते. कॉलेजचे 1 वर्ष त्यातच गेले. हळूहळू मैत्रिणी झाल्या, करमायला लागले आणि हे परके लोकही आपले वाटू लागले. गोष्टी रुळावर येऊ लागल्या आणि आता मन अभ्यासातही रमू लागले. काहीतरी नवीन शिकण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आयुष्यात खूप काही मिळवण्यासाठी आपण येथे आहोत ही जाणीव वाढू लागली आणि तसतसे कष्टही. त्याचे परिणामही दिसू लागले आणि बघता बघता अभ्यासात चांगला जमही बसला. महत्त्वाच्या गोष्टींवर काम व्यवस्थित सुरू झाल्याचे जाणवल्यावर अन्य गोष्टी खुणावू लागल्या. कॉलेजचीच दुनिया ती. हेवे दावे, मजामस्ती सर्व काही सुरूच होते. पण आता मात्र काहीतरी वेगळे होणार होते. कॉलेजात रोजच दिसणारा तो चेहरा आता नवीनच वाटू लागला. 2 वर्ष झाली पण कधी असं काही जाणवलंच नाही. अभ्यास सोडून मन कुठे डोकावलंच नाही. तो तसा नेहमीच तिच्याशी बोलायचं, पण ती मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आणि संभाषण तिथेच थांबणार. आज मात्र तिला स्वतःहून बोलण्याची इच्छा झाली. कसे कोणास ठाऊक, कारण शोधायचं तर प्रश्नच नाही. कॉलेजमध्ये ती गरजच पडत नाही. पुस्तक, वही, लेक्चर, परीक्षा, अभ्यास, मदत अनेक विषय असतात. एखादा त्यातलाच निवडायचा म्हणजे झालं. तिने डोकं लावलं आणि त्याच्याशी बोलली. त्याचं ते बोलणं आणि चेहऱ्यावरचं हास्य आज प्रथमच भावलं. नकळत चेहऱ्यावर हसू येऊन गेलं आणि मनात खूप काही. तो दिवस तर छान गेला आणि त्यानंतर गोष्टींची रंगत वाढू लागली. सर्व काही अचानक सुंदर वाटू लागलं. कॉलेजला जाण्याची कारणं बदलली. बोलणं तसं आधीपासूनच व्हायचं, त्यामुळे थोडीफार मैत्रीही होती. पण त्या मैत्रीला आता वेगळीच झालर लागणार होती. कॉलेजला जाणे सुखाचे वाटू लागले. वर्गात प्रवेश केल्यावर नजर एकच चेहरा शोधू लागे. आजूबाजूचे काही दिसतच नसे. असले तरी नगण्य वाटे आणि तो चेहरा पाहिल्यावर आनंदाला पारावर उरत नसे. शिक्षक शिकवत पण लक्ष मात्र पलीकडच्या वाकाकडे असे. बघता बघता तास असेच जात आणि कॉलेजही संपे. मग परत दुसऱ्या दिवसाची वाट आणि त्याला बघण्याची तितकीच आतुरता. रात्री झोपतानाही तोच, सकाळी उठल्यावरही तोच, अभ्यासाच्या पुस्तकातही तोच आणि जेवणाच्या ताटातही तोच. हे मात्र सर्व काही विचित्रच होते. याआधी असा अनुभव कधी आलाच नाही. लोक प्रेम प्रेम म्हणतात ते हेच का? असेल तरी कशावरून? पण जाऊ द्या, जे काही आहे ते फार सुंदर आहे असे विचार डोक्यात असत. हळूहळू भावना वाढत होत्या आणि मैत्रीही. तिचे अवघे विश्वच त्याने व्यापून टाकले होते. पण त्याच्यासाठी ती फक्त मैत्री नव्हती. त्याच्या असलेल्या अनेक मैत्रिणींपैकी ती एक होती. सर्वांची जसा वागे तसाच तो तिच्याशीही वागे. पण तिला असे अनेक मित्र नव्हते आणि हा फक्त त्यातलाच एक असा नव्हता. त्याचे ते सरळ सरळ वागणेही तिला खूप काही भासवून जाई. तिला अनेक गोष्टीत मदत करणे, चिडल्यावर तिला समजावणे, रडल्यावर लहान मुलांगत चॉकलेट देणे, ती नसतानाही वेळ पडल्यावर खंबीरपणे तिच्या बाजूने उभे राहणे, हे सर्व तिला खास वाटायचे. त्याच्या मैत्रीला तिने वेगळ्या अर्थाने स्वीकारले होते. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ ती तिच्या भावनांनुसार लावत असे आणि स्वतःच्याच विश्वात रममाण होत असे. ते विश्व तिचे होतेच कुठे, त्यानेच तर व्यापलेले होते. भावनांची तीव्रता हळूहळू वाढू लागली आणि मग त्याचे परिणामही. प्रेम केले होते पण त्याबरोबर एक चूकही, ते पूर्णत्वाला जाण्याची अपेक्षा. त्याच्यासाठी ती मैत्रीण सोडून त्यापलीकडे काहीच नव्हती. पण ती त्याच्यात पूर्णपणे गुरफटून गेली होती. या गोष्टीची त्याला किंचितही कल्पना नव्हती. असणार कशी? प्रेमाबरोबर मैत्रीही तिने तितकीच निभावली होती. तो समोर असताना मैत्रीण आणि नजरेआड असताना प्रेयसी. त्याच्या प्रेमात बुडून गेलेली, स्वतःचीही भान हरपलेली, त्याला आपले सर्वस्व मानून बसलेली. पण परिस्थिती भिन्न होती आणि त्याची जाणीव होणे तितकेच अवघड होते. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू.